तर काल आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे शिकलो होतो, त्याचा जनरल फॉर्म शिकलो होतो आणि त्यावरती काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले होते. तर त्याच बेसवरती आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आणि ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे 5x plus 3y is equal to 9 equation 1 and 2x minus 3y is equal to 12. हे जे दोन लिनियर इक्वेशन गिवन आहे आपल्याला, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. तर आता बघा इथे फर्स्ट इक्वेशन आहे 5x plus 3y is equal to 9, 2x minus 3y is equal to 12. आता इथे बघा, इथे प्लस 3y आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये आणि सेकंड इक्वेशन मध्ये आहे मायनस 3y. प्लस 3y मायनस 3y आपण जर या दोन इक्वेशनला ऍड करू तर हे प्लस 3y मायनस 3y काय होणार, कट होणार. तर काय करू आपण सर्वात पहिले ऍडिंग इक्वेशन 1 and 2. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. तर बघा इथे 5x plus 3y is equal to 9 and 2x minus 3y is equal to 12. तर या दोन इक्वेशनला ऍड करायचं आहे. 5x plus 2x is equal to 7x, 3y minus 3y कट होणार प्लस मायनस and 9 plus 12 ते किती होणार 21. सो बघा इकडे x is equal to 21. हे जे 7 आहे हे x सोबत मल्टिप्लाय आहे, जे काय होणार डिवाइड मध्ये जाणार. तो 21 अपॉन 7. सो x is equal to किती आहे 7 3 चा 21. सो x is equal to 3. आता काय करायचं, हे जे x is equal to 3 आला त्याला काय करायचं, इक्वेशन 1 किंवा 2 दोन पैकी एका इक्वेशन मध्ये काय करू, पुट करू. तर काय करू, इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आपण. सो पुट x is equal to 3 इन इक्वेशन 1. बघा इकडे इक्वेशन 1 काय आहे, 5x plus 3y is equal to 9. Put x is equal to 3. बघा इकडे x is equal to 3 plus 3y is equal to 9. Now 5 3 चा 15 plus हे 3y is equal to 9. So बघा इकडे 3y हे जे 15 आहे हे राईट हँड साइड जर आपण घेतले तर काय होईल, 9 plus 15 काय होणार minus 15. So 3y is equal to 9 minus 15 is equal to काय होणार minus 6. So y is equal to minus 6. हे 3y सोबत मल्टिप्लाय आहे, याला जर राईट हँड साइडला शिफ्ट करू तर काय होणार डिवाइड मीन्स अपॉन मध्ये 3. सो minus 6 डिवाइड बाय 3 किती होणार 3 2 चा 6. सो minus 2. तर काय मिळालं आपल्याला, x is equal to 3 and y is equal to minus 2. So the required solution of given equations are x is equal to 3 and y is equal to minus 2. तर अशा प्रकारे ही आपली ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह झालेली आहे. आता बघा यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सेकंड क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.1. तर यामधला फर्स्ट प्रॉब्लेम बघा, 3x plus 3a plus 5b is equal to 26 and second question a plus 5b is equal to 22. याला सॉल्व करून बघू आपण. क्वेश्चन 2 सॉल्व करू. क्वेश्चन 2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे 3a plus 5b is equal to 26 and second equation a plus 5b is equal to 22. आता बघा सोल्युशन, 3a plus 5b is equal to 26 equation 1 and a plus 5b is equal to 22 equation 2. ओके. आता बघा इकडे दोन्ही इक्वेशन जर बघितले आपण तर इथे 5b आहे आणि इथे पण 5b आहे. b चा जो कोएफिशिएंट आहे, b चा कोएफिशिएंट दोन्ही इक्वेशन मध्ये काय आहे सेम आहे. सेम असल्यामुळे आपल्याला मल्टिप्लाय वगैरे करायची गरज नाही आहे. आपण काय करू, प्लस 5b आहे
5 काढून जाईल. तर काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. तर बघा इकडे 3a plus 5b is equal to 26 and second equation a plus 5b is equal to 22. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करतो तेव्हा काय करावं लागतं, हे जे सेकंड इक्वेशन आहे त्याचे काय करायचे, साइन चेंज करायचे सबट्रॅक्ट करत असल्यामुळे. तर बघा इथे a चा कोएफिशियंट 1 आहे, +1 आहे तर -1, इथे +5 आहे तर मायनस, इथे किती -22. आता बघा इथे 3a - a किती होणार, 2a प्लस 5b मायनस 5b कट होणार 20. आता बघा 26 मायनस 22 किती राहणार, 26 मायनस 22 किती 4. ओके, नाव बघा इथे 2a सोबत मल्टिप्लाय, याला जर राईट हँड साईडला घेऊन तर काय होणार, डिवाइड मीन्स 4 डिवाइड बाय 2. सो a इज इक्वल टू किती, 2 2 चा 4, a इज इक्वल टू 2. आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता पुट द व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1 करा किंवा 2 करा. आपण काय करू, 2 मध्ये करू, थोडं इझी जाईल. तर बघा इथे पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. तर बघा 2 इक्वेशन काय आहे, a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता a ची व्हॅल्यू 2 आली, a इज इक्वल टू पुट करा. So 2 plus 5b is equals to 22. So हे जे 2 प्लस आहे याला राईट हँड साईडला घेऊन तर काय होणार, मायनस. सो 5b is equals to 22 काय होणार, -2. 5b is equal to 22 minus 2 किती, 20. So b is equal to 20 divided by 5. So b is equal to किती, 5 4 जा 20. So a is equals to 2 and b is equals to 4 are the required solution of the given linear equation. हे अशा प्रकारे आपण फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. तर या क्वेश्चन 2 मध्ये एकूण 8 प्रॉब्लेम्स आहेत. तर तसं फर्स्ट सॉल्व केलं त्याचप्रमाणे सेकंड आहे, थर्ड सुद्धा आहे, फोर्थ सुद्धा तसंच आहे, फिफ्थ सुद्धा तसंच आहे. आता हे जे प्रॉब्लेम 6 आहे हे थोडंसं डिफरंट दिसून राहिलं आहे. तर मी थोडं तुम्हाला प्रॉब्लेम 6 सॉल्व करून दाखवतो, ठीक आहे. तर बघा, तर प्रॉब्लेम 2 3 4 and 5 हे बिलकुल सेम आहे प्रॉब्लेम 1 सारखे. तर ते तुम्हाला होमवर्क देतो, ते तुम्ही सॉल्व करून बघा. आता आपण प्रॉब्लेम 6 घेऊ. बघा इथे सोल्यूशन 1/3x plus y is equal to 10/3. आता बघा इथे हे जे इक्वेशन देऊन आहे तुम्हाला, आता इथे काय दिसून राहिलं, 1/3x plus y is equal to 10/3. आता तुम्हाला थोडंसं अलग वाटत असेल. आता इथे प्रॉब्लेम काय आहे, हे जे 3 आहे हे डिनॉमिनेटर मध्ये आहे. तुम्हाला याची थोडीशी वाट म्हणून राहिली असेल, त्याचा थोडासा प्रॉब्लेम म्हणून राहिला असेल. काय करू, प्रॉब्लेम कसं वाटून घेऊ, मग कसं करायचं. तर बघा काय करू, हे जे 3 आहे याला आपल्याला कॅन्सल करायचे आहे. तर कसं करायचं, मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 3. आपोआप काय होणार, कॅन्सल होणार. बघा मल्टिप्लाय इक्वेशन बाय 3. कितीने मल्टिप्लाय करायचं, 3 ने. तर बघा इथे या इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, 3/3 कटून जाईल, काय राहणार, x प्लस 3 × y 3y इज इक्वल्स टू, याला 3 ने मल्टिप्लाय केलं 3/3 कट होईल, काय बरं उरण 10. तर याला जायचं इक्वेशन 1. आता बघा, आता हे इक्वेशन घ्या. आता इक्वेशन 1 मिळालं आपल्याला. आता सेकंड बघा, 2x plus 1/4y is equals to 11/4. आता मला सांगा यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. हा जो 4 आहे 4 डिनॉमिनेटर मध्ये येऊन राहिला आपल्या. तर काय करू आपण, हा जो प्रॉब्लेम आहे याला कॅन्सल करायचा आहे, याला काढून टाकायचा आहे. मग काय करायचं, डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे, मल्टिप्लाय जर घेतलं मी 4 तर काय होणार, 4
तर काय होईल सांगा बरं. 4 × 2 8x प्लस 4 याला मल्टिप्लाय 4 4 4 कॅन्सल होऊन जाईल. काय होईल इथे y आणि इथे 4 4 कॅन्सल इज इक्वल टू 11 इक्वेशन 2. तर बघा इथे हे जे इक्वेशन आपल्याला दोन गिवन होते त्यांना काय केलं आपण सिम्प्लिफाय केलं आणि दोन नवीन इक्वेशन फॉर्म केले. इक्वेशन 1 आहे x + 3y = 10 आणि इक्वेशन 2 8x + y = 11. आता बघा हे जे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले त्यांना काय करू आपण सॉल्व्ह करू. त्या दोन इक्वेशनला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता बघा इथे x आहे इथे 3y आहे इथे 8x आहे इथे y आहे. आता आपल्याला काय लिहिलं जाईल इथे 3y आहे इथे y आहे. y ला जर काय करायचं असेल तर काय करू आपण कोएफिशिएंट सेम बनावं लागतो. तर काय करू मल्टिप्लाय इक्वेशन 2/3 करू म्हणजे 3y होईल. ठीक आहे इथे 3y आहे तर बघा काय करू मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. तर बघा इथे 8 × 3 किती होते 24 24x प्लस 3 × y 3y and 11 × 3 33. तर इक्वेशन 2 ला आपण कन्वर्ट केलं त्याला मिळालं इक्वेशन 3. आता बघा आपल्याकडे दोन इक्वेशन मिळाले इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता यांचं आपण काहीतरी बरोबर करू. ठीक आहे बरोबर म्हणजे काय करायचं इक्वेशन 1 आणि 3 ला सॉल्व्ह करू. तर बघा इथे इक्वेशन 1 आणि 3 इथे 3y आहे इथे 3y काय करू आपण +3y साइन सेम आहे. काय करणार सबट्रॅक्ट करणार दोन इक्वेशनला काय करणार सबट्रॅक्ट करणार. तर बघा सबट्रॅक्ट इक्वेशन किती 1 and 3. तर बघा इक्वेशन 1 काय आहे x + 3y = 10 आणि इक्वेशन 2 काय आहे 24x + 3y = 33. त्यांना काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि मी सांगितलं होतं जेव्हा आपण दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करतो तेव्हा काय करायचं जे सेकंड इक्वेशन आहे त्यांचे साइन चेंज करायचे. सो +24 ला -24 -3 -33. सो बघा इथे x - 24 काय होणार -23x प्लस 3y -3y कट होणार आणि इथे 10 - 33 काय होणार -23. सो x काय होईल -23 हे अपॉन होईल जाणार -23 मायनस प्लस होणार आणि 23 चा 1. सो x +1. अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. आणि आता जी x ची व्हॅल्यू मिळाली याला काय करू आपण इक्वेशन किती 1 मध्ये पुट करू. तर बघा इथे पुट x = 1 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 x + 3y = 10 ओके =10 आहे. तर बघा x = 1 + 3y = 10. सो 3y = 10 हा 1 राईटला गेला तर -1. सो 3y = 10 - 1 काय होणार 9. सो y = 9/3 and 3 3 किती 9. सो y = किती 9. Hence the required solution of the given equations are x = 1 and y = 3. तर अशा प्रकारे आपला जो हा क्वेश्चन आहे 1/3x + y = 10/3 and 2x + 1/3